ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठीच्या मराठी सक्तीचा निर्णय जुनाच आहे। मराठी प्रवाशांची गळचेपी होऊ नये म्हणून मराठी बोलणं सक्तीचं आहे। त्यावर आता अभिनेता रितेश देशमुख यांना महाराष्ट्रात मराठी अनिवार्य असायलाच हवी असं म्हटलं आहे। मी आमच्या महाराष्ट्रातील सगळ्या रिक्षा चालकांना, रिक्षा संघटनांना विनंती करतो की आततायीपणे असा कुठलाही निर्णय तुम्ही घेऊ नका किंवा घोषणा करू नका। 1989 सालचा हा कायदा आहे। परमिट चालू केल्यानंतर तत्कालीन परिवहन मंत्र्यांनी त्यामध्ये थोडासा बदलाव करून 2019 साली एक परिपत्रक काढलं होतं आणि ते परिपत्रक म्हणजे राज्यामध्ये मराठी भाषिकांची कुठलीही गळचेपी होऊ नये। पॅसेंजर जर मराठी असेल तर त्याच्याबरोबर मराठीमध्ये रिक्षा चालक असू द्या, टॅक्सी चालक असू द्या, ओला उबेर रॅपिडो चालक असू द्या, त्यांना मराठीमध्ये बोलणं अनिवार्य आहे। परिवहन मंत्र्यांनी नियम घेतलेला आहे की सर्व रिक्षा टॅक्सी चालक आहेत त्यांना मराठी येणं बंधनकारक आहे, नाही त्यांचं परमिट आहे ते कॅन्सल केलं जाऊ शकतं। तुम्ही कशा प्रकारे बघता मराठी? कसं आहे की मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही अनिवार्य असलीच पाहिजे आणि ज्या काही काय प्रवास करणारे मराठी भाषक असतात आणि आपण महाराष्ट्रात आणि काय की महाराष्ट्रामध्ये जशी मराठी अनिवार्य पाहिजे तसं आपण इतर राज्यात गेले की त्यांची भाषा आपण बोलली पाहिजे। तसंच मला वाटतं की हा जो काही निर्णय आहे तो योग्यच आहे।